नमस्कार, मी अमेय महाजनी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. बरेच दिवस झाले होते आपण अशी काय रेसिपी अशी केली नव्हती, म्हणून मी परवाच आईला म्हटलं की मी मुंबईला आलो की एक रेसिपी करू आपण. आणि सिंपल सोपी अशी घरी पटपट पटपट कमी सामग्री घेऊन काय आपल्याला बनवता येईल अशी एक रेसिपी बनवून आपण लोकांना दाखवू. मी असं आईला सांगितलं होतं आणि मी आईलाच विचारलं की काय काहीतरी सजेस्ट कर. आई म्हणाली, अरे ती एक डिश तुला आठवतीये का? म्हटलं हो आठवतीये. मला ना ॲक्च्युली ही डिश लहानपणी आवडायची नाही, पण मला एक 2-3 वर्ष गेले आवडायला लागली. सो मी म्हणलं हां. आई म्हणाली की हा ऑप्शन एक आहे. मग म्हणलं बेस्ट झकास, आपण ती रेसिपी करून यूट्यूबवर एक मस्त ब्लॉग करू. सो आता मी आईकडेच चाललो आहे, दाखवतो तुम्हाला पुढे कुठली रेसिपी आहे काय आहे. स्टे ट्यून्ड. मुंबईत आता कुठलाही दिवस असो, सोमवार, बुधवार, गुरुवार, रविवार, काही असो, ट्रॅफिक हे आता असतंच. त्याला काय आता पर्याय नाही आहे दुसरा. आणि मला ना माझी गाडी चालवायला, म्हणजे माझी गिअरवाली गाडी आहे, एवढा कंटाळा येतो ना मुंबईत चालवायला, एक तर स्लो ट्रॅफिकमध्ये. पण आज तर माझी मज्जाच आहे, कारण आमच्या सौंनी मला त्यांची गाडी आज दिली आहे. आणि जी काय ऑटोमॅटिक गाडी आहे बाबा आमच्या सौंची, त्यामुळे आज जरा कंटाळा कमी येतोय मला गाडी चालवताना. झाली आहे का सगळी तयारी? हो. आज काय विशेष? आज आपण वाटली डाळ नावाचा एक पदार्थ बनवणार आहोत, हा की जो चटपटीत आहे, हा. जो पावसाळ्यामध्ये आपल्याला एकदम खायला असा आवडतो. ओके. आणि त्याच्यावरती ओलं खोबरं, कोथिंबीर हा. आणि बारीक शेव जर का टाकली तर तो अजून उत्कृष्ट लागतो. छान. सो काय काय सामग्री आपण आज घेतली आहे? आपण आता आज वाटली डाळीमध्ये हा. ही 1 वाटी डाळ रात्री भिजत घातली आहे ओके आणि पाण्यातून बाहेर काढली आहे ओके आणि सुकवली थोडी. मिरचीचं कूट, ओके. खोबरं, कोथिंबीर, थोडीशी साखर, हा. मीठ आणि ह्या 1 लिंबाचा रस काढून तो वरनं थोडा घालायचा. कढीपत्ता आणि तेल. आणि याच्या व्यतिरिक्त काय? ह्याच्या व्यतिरिक्त जिरं, मोहरी ही फोडणी द्यायची. ओके जिरं, मोहरी, हिंग, हळद ओके याची फोडणी द्यायची. खमंग फोडणी. ओके याला थोडंसं तेल जास्ती लागतं. ओके. डाळ चांगली परतून तेलामध्ये घेतली म्हणजे आपण मोकळ भाजणीला जेवढं तेल टाकतो तेवढं तसंच चालेल. थोडंसं तेल जास्ती लागतं. ठीक आहे. सो ही भिजवलेली चणा डाळ आता वाटून घ्यायची का? भिजवलेली फाईन पावडर वाटायची की कशी? फाईन पावडर नाही वाटायची, थोडी खरगटाची बस. ओके थोडी जाडसर वाटायची. ओके आणि पाणी एकदम निथळून काढलेलं आहे त्याच्यामधलं. ओके सुकी केली आहे, त्याच्यामुळे पाणी न घालता वाटायची. ओके. ओके आता ही छान झाली. ओके. ओके, अशी कोर्स ग्राइंड करून घ्यायची. छान. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशी खरखरीत वाटून घेतली आपण डाळ. सर्वात आधी भरपूर तेल. त्याच्यात आपण फोडणीमध्ये काय काय टाकणार? फोडणीमध्ये आपण मोहरी, जिरे, हळद, हिंग. मोहरी, जिरं, हळद आणि हिंग. कढीपत्ता पण घालायचा. ओके. अच्छा, मोहरी जास्ती घालायची. मोहरी जास्ती घालायची. जिरं, हिंग. मला हिंग एवढं आवडतं ना. हिंग जास्ती थोडं घालायचं का? हिंग जास्ती घालायचं आणि जरा तळून घ्यायचं बारीक गॅस करून. ओके. आता हा कढीपत्ता घालायचा. मग मिरचीचं कूट. क्या बात आहे. फारच छान होतं. काय वास येतो मस्त.
हळद घातली की लगेच डाळ घालायची, म्हणजे हळद जळणार नाही. जळणार नाही. हळद आणि हळद घातली की लगेच डाळ घालायची. लगेच डाळ. आणि आता हे आपलं स्लो फ्लेमवर चालू आहे सगळं, स्लो फ्लेम. हाय फ्लेमवर नाही. आपण मुद्दामून पसरट पॅन घेतलंय, हा म्हणजे डाळ सगळ्या ठिकाणाहून चांगली भाजली जाईल. ओके. हे कढईत पण होऊ शकतं, पण कढईत पण होऊ शकतं, पण ते मग जास्ती हलवावं लागेल. ओके सारखं त्याला परतावं लागेल ठीक. बाजूला. वाटली डाळ हे काय म्हणजे मॉन्सून स्पेशल रेसिपी आहे की कुठल्याही महिन्यात खाऊ शकतो? कुठल्याही महिन्यात खाऊ शकतो, पण मान्सून स्पेशल जास्ती आहे. ओके. गरम गरम असं गरम पाऊस गरम. पडताना मजा येत असते. म्हणजे आता जरा गॅस वाढवला तर चालेल की नाही? स्लो गॅसवरच सगळं? स्लो गॅसवरच राहू दे. ओके. आणि याला नंतर वाफ पण काढायची? वाफ काढायची तर. ओके. आता एक 2-3 मिनिटं वाफ झाली. वाव. अशी किती वेळा वाफ काढायची? अशी 2-3 वेळा तरी वाफ 2-3 वेळा. म्हणजे रेसिपी ऑलमोस्ट आपल्या मोकळ भाजणीसारखी सिमिलर आहे. सिमिलर आहे. आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. ओके. मग अशी वाटताना आपण थोडं मीठ घातलंय, अच्छा. अजून थोडं मीठ आपण आता घालूया हा. आणि एक पाण्याचा हपका मारूया, म्हणजे ते मीठ मिसळेल. ओके. थोडीशी साखर. ओके. थोडा पाण्याचा हक्का, म्हणजे साखर आणि सगळं मीठ एकदम जरा विरघळेल. वाव. शिजली की एकदम अशी मोकळी होणार ना? मोकळी होईल. मग ती 2-3 वेळा तरी त्याला वाफ काढायला लागेल. ओके. परत एकदा आता वाफ काढायची. परत एकदा आता वाफ काढायची, सगळं बारीक गॅसवर. ओके. आपली दुसरी वाफ काढून झालेली आहे. आता ती अशी परताना आपल्याला हलकी जाणवते. हलकी जाणवली की समजायचं शिजत शिजली. हो. शिजत आली. मोकळी पण झाली आणि शिजली पण. दोन्ही कामं झाली. शेवटी तर शेवटी याच्यावरती खोबरं कोथिंबीर घालायचं. ओलं खोबरं कोथिंबीर आणि ताजी एकदम कोथिंबीर. माझी क्या कोथिंबीर. बात आहे. आणि लिंबू. आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं मिक्स करायचं. परत एकदा वाफ काढायची गरज आहे? नाही. वाफ काढायची म्हणजे थोडंसं खोबरं मिक्सअप होतं त्याच्यामध्ये. ओके. अंडरस्टूड. खोबऱ्याचा फ्लेवर पूर्ण असं फ्लेवर पूर्ण Evenly? त्याच्यामध्ये इव्हनली स्प्रेड होतो. अंडरस्टूड. खालचा भाग तर एकदम असा थोडा कुरकुरीत असेल. क्रिस्पी मस्त. शेवटची वाफ आता 1 ते 2 मिनिटं आपल्याला काढून घ्यायची. शेवटी वाफ करायची. सो आता आपली शेवटची वाफ काढून झालेली आहे. हो. आणि आय थिंक खोबऱ्याचं आणि कोथिंबीरचं फ्लेवर मस्त आता बंद करूया. वाटली डाळी मध्ये आलं असेल. क्या बात आहे. तुम्ही बघू शकता आता सुटसुटीत झालेली आहे ती. आणि क्रिस्पी पार्ट पण वरती आलेला आहे. क्या बात आहे. गरमागरम अशी वाटली डाळ, मॉन्सून स्पेशल. मान्सून स्पेशल. माहितीये मला नायलॉन शेवा प्रकार किती आवडतो. सो नायलॉन शेवी गेलीच पाहिजे. आणि शेवटी परत नारळ आणि कोथिंबीर. एवढी मस्त दिसतीये ना. आणि मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आईने केवढी एक सोपी आणि सिंपल रेसिपी आपल्यासाठी बनवलेली आहे, जी आहे लुसलुशीत आणि खुसखुशीत अशी वाटली डाळ. आता मी ट्राय करून बघणार आहे कशी झाली आहे. एवढी अप्रतिम आणि चविष्ट झाली आई. खरंच थँक्यू सो मच. वेलकम. आपल्या प्रेक्षकांना परत एकदा अशी एकदम सिंपल सोपी रेसिपी दाखवण्यासाठी
रेसिपी आवडली असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत काळजी घ्या आणि मला आज्ञा द्या. टेक केअर, लव्ह यू ऑल. अगं बाय म्हण, बाय म्हण, बाय. बाय गाईज.